आता गावावरून माघारी यायचं म्हटलं ना की आईच्या भराभरीला काही तोडच नाही बघा. पण त्या अगोदर तुम्हाला तर माहितच आहे की आमच्या सवासणी घालायची होती आणि त्याच्यासाठी आम्ही पोचलो सर्वजण दारातल्या आईपाशी. तिथे दारातल्याची पूजा वगैरे केली. दारातल्या आई म्हणजे आमच्या माहेरचं देवीचं स्थान आहे. इथं आम्ही दरवर्षी बहिणी सोयी इच्छेने सवासणी जेवायला घालतो. सवासणी यायला सुरुवात झाली त्याच्या अगोदर आम्ही सर्व नैवेद्य वगैरे इथे भरून घेतले. त्याचप्रमाणे देवीच्या वट्टेची सुद्धा सर्व तयारी केली. आणि हे देवीचं स्थान ना गावातून बाहेर आहे त्यामुळे सर्व सवासणी जमायला बराचसाच वेळ जातो. आता आमच्या इथली सवासणीची प्रथा कशी असते ना हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते. सवासणी सर्व बसल्या ना की पहिल्यांदा तर त्यांचे पाय वगैरे धुतात, नंतर त्यांना हळदी कुंकू लावून नमस्कार करतात, मग त्यांना जेवण वगैरे वाढून ना पहिली तर देवीची आरती होते आणि त्यानंतर सवासणी भोजन करायला सुरुवात करतात. आणि सगळ्या सवासणींना जेवणाची खूप तारीफ करत होत्या. त्यांना जेवण खूपच आवडलं. आणि खरं सांगायचं ना की दारातल्याच्या सवासणी असल्या ना तर खूप भारी वाटतं, कारण दारातल्या आमची आहे ना निसर्गरम्य ठिकाणाव आहे. बाजूने सर्व हिरवगार दिसतं, मग बघायला सुद्धा खूपच भारी वाटतं. आता सवासणींचं जेवण वगैरे झालं, त्यांच्या वाट्या भरल्या, त्या सर्वजण गेल्या आणि त्यानंतर आम्ही सर्वजण इथे जेवायला बसलो. जेवण झाली की मंदिराच्या अवतीभोवती सर्व साफसफाई केली, आम्ही निघालो घरी जायला. आणि हे सर्व होईपर्यंत ना दुपार झाली होती, त्यामुळे ऊन तर भरपूर लागत होतं. आता हे सर्व झालं, दुपारी थोडासा आराम केला. तोचपर्यंत आईची ना संध्याकाळची सुरू झाली भराभरी, कारण मी ना दुसऱ्या दिवशी लगेच माघारी येणार होती. माझ्या बरोबर ना समृद्धी सुद्धा आली, कारण तिच्या शाळेला अजून बऱ्याचशा सुट्ट्या शिल्लक होत्या. आणि खरं सांगायचं ना आईच्या घरी आम्ही सगळ्या बहिणी जमलो ना तर कुणाला जायची इच्छा नसते आपापल्या घरी, पण असो आपली आपली कामं असतात त्यामुळे यावं तर लागतोच. आणि कराड डेपोला आल्यानंतर ना इथं आपले एक सबस्क्रायबर भेटल्या, त्यांना भेटून खूपच आनंद झाला. आणि ह्या वेळेस येताना ना असे बरेचसेच मला सबस्क्रायबर भेटले, पण सगळ्यांचा काही मला व्हिडिओ करता आला नाही. अशी झाली गावची ट्रिप. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.